नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर चिडायची बंद होते, नाराज होते, तुमच्यापुढे हट्ट करत नाही, ह्याचा सरळ अर्थ आहे की त्या स्त्रीच्या मनातून तुम्ही उतरला आहात। तिच्या मनात तुमच्याबद्दल आता काहीच भावना उरल्या नाहीत। मित्रांनो, जी व्यक्ती तुमच्यावर चिडचिड करते, खरं तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर जास्त प्रेम असते, पण तिला ते व्यक्त करता येत नाही। लोक रात्रीच्या वेळी जास्त रडतात, कारण झोप येत नसल्यामुळे त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवायला कठीण जाते। खरं प्रेम विसरण्यासाठी सरासरी 17 महिने आणि 26 दिवस लागतात। जेव्हा तुमचा मूड अचानक बदलतो, म्हणजे तुम्ही आनंदात असता आणि अचानक तुम्हाला सॅड वाटू लागते, याचा अर्थ तुम्ही कोणाला तरी मिस करत आहात। आपण नेहमी चांगल्या दिवसांची वाट बघत असतो, पण जेव्हा चांगले दिवस येतात त्याचा आनंद घेण्याऐवजी आपण अजून चांगल्या दिवसांची वाट बघतो। त्यामुळे प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायला शिका। ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिले आहे तिला पूर्णपणे माफ करण्यासाठी अंतर्मन 7 ते 8 महिने घेते। कधीकधी आपल्या बुद्धिमत्तेमुळे सुद्धा आपल्याला दुःख होतं, कारण जेव्हा काही गोष्टी आपल्याला जास्त समजतात, आपल्याला वाटतं नसत्या समजल्या तर बरं झालं असतं। मानसशास्त्र सांगते, ज्यांना आपण आवडतो त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि जे आपल्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देतो। जेव्हा नात्यांमध्ये गुंता निर्माण होतो तेव्हा मुलींपेक्षा जास्त मुलांना त्रास होतो, पण मुलांना ह्या भावना कशा लपवायच्या हे माहिती असतं। जेव्हा एखादी व्यक्ती गोष्ट करून बघते तेव्हा त्याच्या ती 90% लक्षात राहते, जेव्हा ती पाहते तेव्हा त्याच्या 50% लक्षात राहते, आणि जेव्हा ऐकते तेव्हा फक्त 10% लक्षात राहते। मानसशास्त्रज्ञ म्हणतात, जेव्हा पहिल्यांदा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा त्याच्यावर जबरदस्त इम्प्रेशन पाडण्यासाठी आपल्याकडे फक्त 7 सेकंद असतात। जेवढी लोक धूम्रपानामुळे मरतात, तेवढीच लोक आळशीपणा आणि निष्क्रियतेमुळे मरतात। प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याची एक संघर्षमय कथा असते। प्रत्येक संघर्षमय कथेचा यशस्वी शेवट असतो, त्यामुळे भरपूर संघर्ष करा आणि मोठे यश मिळवा। मानसशास्त्राचा अभ्यास सांगतो, जेव्हा तुम्ही अविवाहित असता तेव्हा तुम्हाला सगळी जोडपी आनंदी दिसतात, पण जेव्हा तुमचे लग्न होते तेव्हा तुम्हाला सगळे अविवाहित आनंदी दिसतात। तुम्हाला एकटेपणा जाणवतो हे कोणालाही सांगू नका, कारण समोरच्याला सांगून तुम्ही एकटे पडले आहात हे सिद्ध करता। एक नेगेटिव्ह विचार घालवण्यासाठी 5 पॉझिटिव्ह विचार करावे लागतात। मानसशास्त्र सांगते, सर्वात वाईट भावना ती असते जेव्हा आपल्याला कळत नाही अजून काही काळ थांबावे की हार मानावी। या पिढीची सर्वात मोठी चूक म्हणजे ते सुंदर चेहऱ्याच्या मागे धावतात आणि चांगल्या मनाकडे दुर्लक्ष करतात। लोकांचे सगळ्यात पहिले लक्ष तुमच्या बुटांकडे जाते, त्यामुळे चांगली बुटं घालत जा। मित्रांनो, तुम्हाला कोणते विचार आवडले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।